उन्हाळा एकदा की सुरू झाला की उन्हाळी वाळवणाचे पदार्थ सुद्धा बनवायला सुरू होतातच. आणि दुसरे पापड कसले बनवो की न बनवो, परंतु हे असे उपवासाचे साबुदाणा पापड, साबुदाणा चकली हे दरवर्षी अगदी हमखास बनवले जातात. तर आज आपण उपवासाचे मस्त असे वर्ष ते 2 वर्ष टिकणारे साबुदाणा पापड बनवणार आहोत. आणि सगळ्यात सोपे पापड आहे. अजिबात जास्त काही झंझट नाही, मेहनत नाही. अगदी 10 मिनिटामध्ये तुम्ही हे पापड बनवू शकता. इतकी सोपी ही पापडांची रेसिपी आहे. फक्त 2च साहित्य लागणार आहे आणि अगदी कमी वेळेत तयार होणारे हे पापड. अगदी तुम्ही पहिल्यांदा जरी बनवला ना तरीही 100% न चुकणारे, परफेक्ट तयार होणारी ही पापडाची रेसिपी आहे. चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया. रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी, सिंपल, सोपी आहे. त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा. तर हे फक्त साबुदाण्याचे पापड आहे. तर हे साबुदाणा पापड बनवण्यासाठी ना इथे मी हा छोटावाला साबुदाणा येतो ना, हा तुम्हाला कुठल्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये आरामात मिळेल. तर हा मी साधारणतः 1 पाव एवढा घेतलेला आहे. कपाने म्हणाल तर साधारणतः 1.5 कप एवढा हा साबुदाणा घेतलेला आहे. आता हा साबुदाणा घेण्याचे कारण म्हटलं ना तर ह्या साबुदाण्याला चिकटपणा कमी असतो, जो आपण रेग्युलरवाला साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी घेतो ना त्यापेक्षा. त्यामुळे मी तुम्हाला इथे सजेस्ट करेल, जर तुम्हाला हे जे पापड बनवायचे असेल ना तर शक्यतो असा साबुदाणा मिळाला तर नक्की घ्या. जर नसेल तर तुम्ही साधा रेग्युलरवाला जरी घेतला ना तरीही चालेल. त्याचे देखील पापड छानच होतात, परंतु ह्याचे अजूनच छान होतील ना याकरता मी इथे तुम्हाला सजेस्ट करेल. मिळालं तर नक्की वापरा. आता स्वच्छ धुवून घेऊया. अजून एक कारण हा साबुदाणा घेण्याचे म्हणजे रेग्युलरवाला जो साबुदाणा असतो ना त्यामध्ये भरपूर अशी पांढरी पावडर निघते, तसे ह्या साबुदाण्यामध्ये निघत नाही. तर याला मी 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे. तर स्वच्छ धुवून घेतल्याच्या नंतर याला कमीत कमी पाण्यामध्ये भिजवायचं आहे. आता साधारणतः पाव कपाच्या एवढं पाणी मी यामध्ये घातलेलं आहे. यापेक्षा जास्त घालू नका. याला भिजण्यासाठी सुद्धा जास्त पाणी लागत नाही. अगदी साबुदाण्याच्या वर 2 चमचे पाणी एवढं वरती राहील एवढंच आपल्याला यामध्ये घालायचं आहे. जास्त घालू नका, नाहीतर तळाला पाणी शिल्लक राहील. आता हा मी रात्रभरासाठी भिजत ठेवलेला आहे. भिजायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही. 2 ते 3 तासामध्ये सुद्धा हा छान भिजला जातो. तर हे पहा, भिजल्यानंतर अगदी छान मऊसूत असा हा तयार झालेला आहे. अगदी तुम्हाला जसाची तसा दिसत असेल, कारण नॉर्मल साबुदाणा जो आहे ना हा भिजल्यानंतर थोडासा चिकट होतो, परंतु हा साबुदाणा होत नाही. तर हे पहा, मस्त साबुदाणा भिजलेला आहे. आता यामध्ये ना फक्त आपल्याला मीठ घालायचं आहे. आता तुम्हाला थोड्याशा तिखट हव्या असेल तर यात तुम्ही चिली फ्लेक्स किंवा हिरवी मिरचीची पेस्ट घालू शकता, किंवा अगदी साधे सिंपल फक्त मिठाच्या ह्या पापड्या आपल्याला करायच्या आहे. त्यामुळे मी इथे फक्त मीठ घालून हे सगळं जिन्नस एकजीव करून घेणार आहे. हे मिश्रण आपलं पापड्यांसाठीचं तयार आहे. फक्त हे 2च साहित्य वापरून आपण हे उपवासाचे वर्ष ते 2 वर्ष टिकणारे पापड तयार करणार आहोत. तर इथे मी साधारणतः 1 पाव एवढा हा वजनाने म्हणाल तर साबुदाणा घेतलेला आहे. अर्धा किलो घेणार असेल तुम्ही, कितीही पापड बनवले ना तरी हे बिघडणार नाही. फक्त साबुदाणा भिजवायचा आणि त्यामध्ये मीठ घालायचं, बस एवढीच कृती आपल्याला करायची आहे. त्यानंतर हे पापड मी इडली पात्रामध्ये करणार आहे, किंवा तुमच्याकडे छोट्या छोट्या प्लेट्स असेल ना तर तुम्ही त्या प्लेट्समध्ये सुद्धा घेऊ शकता. परंतु ही पद्धत ना अतिशय सोपी आहे. इडलीचं भांडं हे प्रत्येकाच्याच घरी असतं. त्यामुळे जास्त काही मेहनत न घेता अशा इडलीच्या पात्रामध्ये थोडंसं तेल आणि पाणी लावायचं प्लेट्सला, आणि त्यामध्ये हा साधारणतः 1 किंवा 1.5 चमचा टाकायचं आणि चमच्याने छान असं स्प्रेड करून घ्यायचं आहे. जितका कमीत कमी साबुदाणा तुम्हाला इथे घालता येईल ना तेवढा कमी घालायचा आणि पातळ पापड्या तयार करायचं. लक्षात ठेवा, अगदी जास्त जाड पापड तयार करू नका, नाहीतर हे तळल्यानंतर खूप जास्त जाड लागतं. त्यामुळे जमेल तितके पातळ पापड आपल्याला बनवायचं आहे कमीत कमी साबुदाणा वापरून. असं प्लेटमध्ये भरायचं आणि त्यानंतर इडलीच्या पात्रामध्ये आपल्याला हे वाफवायचं आहे. आता तुम्हाला इथे वाटत असेल की हे साबुदाणा वाफण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो, तर अजिबात नाही. अगदी 10 ते 15 सेकंद आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि वाफवून घ्यायचं आहे. अगदी 10 ते 15 सेकंदामध्ये हा जो साबुदाणा आहे ना पूर्णपणे काचेसारखा पारदर्शक होतो, म्हणजे ट्रान्सपरंट होतो. त्यावरून समजायचं की आपले जे पापड आहे छान असे वाफले गेलेले आहे. अजिबात जास्त वेळ लागत नाही. जर 2 इडलीचे भांडे असेल ना तर अगदी 5 ते 10 मिनिटामध्ये तुम्ही 50 ते 60 पापड अगदी बनवू शकता आरामामध्ये. तर हे पहा, वरतून असा ट्रान्सपरंट झालेला आहे. आता गॅस बंद करूया. हे पापड वाफवत असताना गॅस मी मोठाच ठेवलेला होता. मोठ्याच गॅसवरती आपल्याला 10 ते 15 सेकंदच याला छान वाफ काढायची आहे, त्यापेक्षा जास्त नाही. गॅस बंद करायचा. काही वेळ याला हलकंसं थंड होऊ द्यायचं, कारण गरम असताना ना हे पापड काढता येणार नाही. हलकंसं कोमट होऊ द्यायचं आणि फटाफट हे पापड निघतात. अजिबात प्लेट्सला सुद्धा चिकटत नाही, कारण आपण ऑलरेडी तेल आणि पाणी लावलेलं होतं. आता दाखवते, साईडच्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या आहे. सुरीने मोकळ्या करू शकता किंवा हाताने सुद्धा आरामात सुटतात. हा जो साबुदाणा आहे ना हा अजिबात चिकट नसतो, त्यामुळे हे पापड अजिबात
प्लेट्सला सुद्धा चिकटत नाही. तुम्ही नॉर्मल साबुदाण्यापासून सुद्धा हे पापड बनवू शकता. त्याचे सुद्धा खूप छान पापड होतात. त्याचीही रेसिपी मी ऑलरेडी चॅनलवरती अपलोड केलेली आहे. बघितली नसेल तर नक्की जाऊन बघा. त्यानंतर हे पापड ना तुम्ही घरात एक दिवस पंख्याखाली, जर तुमच्याकडे उन्हाची सोय नसेल, उन्हाची सोय असेल तर उन्हामध्ये तुम्ही वाळवू शकता. परंतु मी एक दिवस पंख्याखाली आणि त्यानंतर 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवणार आहे. कारण हे आपण वर्षभर टिकवणार असल्यामुळे याला ऊन दाखवणं गरजेचं आहे. तर 1 दिवस पंख्याखाली आणि 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवल्याच्या नंतर पापड तुम्हाला इथे दिसत असेल अगदी दुधाप्रमाणे पांढरे शुभ्र आणि प्रत्येक दाना आणि दाना मोत्यासारखा चमकत आहे. मस्त हे पापड तयार होतात. तळल्यानंतर सुद्धा अगदी दुप्पट तिप्पट मस्त असे फुलले जातात. हे तुम्ही हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचे आणि वाटेल तेव्हा तळून खायचे आहे. बऱ्याचदा उपवासाच्या दिवशी ना काही खायची इच्छा होत नाही, तर त्यासाठी ना असे हे साबुदाण्याचे पापड जर असेल ना तर आयत्या वेळेला तळून खायला सुद्धा बरं पडतं. अगदी छान हे पापड तयार होतात. आता हे तुम्हाला मी तळून सुद्धा दाखवते. त्यावरून तुम्हाला अंदाज येईल आपले जे पापड आहे किती मस्त असे कुरकुरीत तयार झालेले आहे आणि तळल्यानंतर अगदी दुप्पट-तिप्पट फुलतात. फक्त तळायच्या वेळेला काय करायचं, तेल आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि कडकडीत गरम तेलामध्ये आपल्याला हे पापड तळायचे आहे. नाहीतर बऱ्याचदा आपण तेल हलकं कोमट ठेवतो, त्यावेळेला हे पापड तेलही जास्त ओढतात आणि व्यवस्थित तळले जात नाही, आतमध्ये कच्चे राहतात. त्यासाठी तेल आपल्याला एकदम पूर्णपणे कडकडीत गरम करून आणि त्यानंतरच हे पापड तळायचे आहे. तर हे पहा मस्त असे हे पापड आपले तयार झालेले आहे. तेलात टाकल्या अगदी छान असे फुलत आहे. अगदी पांढरे शुभ्र मस्त हे आपले साबुदाण्याचे पापड इथे तयार झालेले आहे. कमी मेहनतीत झटपट तयार होणारे हे पापड आहे. उन्हाळी वाळवण्याच्या कामामध्ये इतर पापड बनवो की ना बनवो, परंतु हे उपवासाचे पापड हमखास बनवले जातात. त्यात हे साबुदाण्याचे पापड, बटाटा साबुदाण्याची चकली हे तर आवर्जून दरवर्षी प्रत्येक जण बनवतो. तर साबुदाण्याचे पापड अजूनपर्यंत बनवले नसेल तर हे नक्की ट्राय करून पहा, अतिशय भारी होतात. तर मग कशी वाटली ही रेसिपी जर तुम्हाला जराही कुठे आवडली असेल ना, तर रेसिपीला लाईक करा. तसेच तुमच्या मित्रपरिवाराबरोबर, नातेवाईकांबरोबर सुद्धा शेअर करा. आता ही रेसिपी पाहत तर तुम्ही इथपर्यंत आलाच असाल. चॅनलवर जर नवीन असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. त्या बाजूचे जे बेल आयकॉन आहे ते सुद्धा प्रेस करा. म्हणजे जेव्हाही माझे नवीन व्हिडिओज येतील ते तुम्हाला सगळ्यात अगोदर पाहायला मिळतील. आता ही रेसिपी तर तुम्हाला आवडलीच आहे याची मला पूर्णपणे खात्री आहे. लाईकही तुम्ही करणार आहे, परंतु त्यासोबत एक छोटीशी कमेंट द्या, जेणेकरून मला अशाच नवीन आणि सोप्या रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करायला प्रोत्साहन मिळेल. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन आणि सोप्या रेसिपी सोबत.